मी या ठिकाणी ज्यांना आमंत्रित करत आहे त्यांनी नेहमी समाज हिताच्या कार्यामध्ये ते नेहमी सहभागी होत असतात। त्याचबरोबर कोणतेही अन्याय अत्याचार तो कोणत्याही समाजावर झाला तर ते एकता संघटनेच्या माध्यमातून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात। याच ठिकाणी अल्पबचत भवन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर नेहमी त्यांचे निवेदन आणि नेहमी त्यांचे आंदोलन सुरू असतात। इस शहर के सामने में उनको दावा दूंगा कि सियाह शब के लुटेरों का शेखसाब दम निकलता है। आपकी कलम को देखकर सियाह शब के लुटेरों का दम निकलता है, हमारी जेब से जब जब कलम निकलता है। जोरदार टाळ्या फारुकेसाठी झाल्या पाहिजे। त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू समाज भूषण पुरस्कार देण्यात आहे। शेख साहेब यांनी बाहेर यायचं। शेख साहेब कृपया विनंती आहे शेख साहेबांना की त्यांनी बाहेर येऊन पुरस्कार स्वीकारायचा आहे। आमच्या मनोज देशमुख साहेब उपजिल्हाधिकारी आणि पवार साहेब यांनी त्यांना पुरस्कार द्यायचा आहे। शेख साहेब पुरस्कार स्वीकारायचा है और हम ये प्रार्थना करेंगे शेख साहब का आशीर्वाद हमारे ऊपर हमेशा बना रहे। मेरे नाम है फारूक शाह। एकता संघटनेची जी टीम आहे त्यांच्यासोबत नेहमी खांद्याला खांदा लावून ते नेहमी काम करत असतात। कोणत्याही समाजावर कोणतेही अन्याय अत्याचार झाला ते एकता संघटना सर्वात अगोदर समोर येते। अशा एकता संघटनेसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करायचं आहे। गंगा बहने दो, मत फैलाओ देश में दंगा रहने दो, मत बांटो हमें हरे भगवे की इस झंझट में, मेरे घर पर हमेशा तिरंगा रहने दो। पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी इथं आमंत्रित करत आहे। त्यांनी नेहमी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते छान असं त्यांनी कार्य केलेलं आहे। त्यानंतर धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते नेहमी भाग घेत असतात आणि आताच आपण त्यांचं धमाकेदार असं भाषण ऐकलेलं आहे। त्यांना श्री अमोल सुरेश नलगे साहेब ऐकल्याकडे आलेले आहेत। त्यांना इतर सर्वजण वेळात वेळ काढून आले। पुरस्कारार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून इथं आले। आमचे कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष श्री मनोज देशमुख साहेब